का तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर हा एकच असू शकतं। त्यामुळे एक गोष्ट झाली, प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग 99%, काही मशीनचं चार्जिंग 70%, काहीचं 60%। अहो एवढ्या 2-2 दिवस मशीनचा चार्जिंग 99% कसं असू शकतं? गोष्ट आहे। सगळ्यात मोठी गोष्ट, मी जिथे राहतो माझं घर, माझ्या घरात 4 मतं, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी आणि मी, तिथे आम्हाला कधी 2च मतं। म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदानच केलं नाही, की मी स्वतःला मतदानच केलं नाही। अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे। गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय। या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे, आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय, ते आम्हाला नको आहे, आम्हाला बदल करायचा आहे। पण मतदान गेलं कुठे? प्रत्येक यादीमध्ये 2-2, 3-3, 9-9, 10 मतं फक्त, आणि आमचे कार्यकर्ते त्यांची घरची मतं नाही मिळाली, असा घोळ आहे। मी ज्या काउंटिंगमध्ये ते बसलेले एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण आपलं मत मांडा। इलेक्शन्स बंद करून टाका, अतिशय संताप आलेले, बंद करा इलेक्शन्स। दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही। मागच्या 5 वर्षापूर्वी आमच्या 8 मशीन्स फ्रॉड निघालेले, नंबर वेगळे, तिकडे नंबर वेगळे, आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा, तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे, असंच करायला लागेल। आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते IAS ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन एट ऑल। साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ लागत असेल, किती तुमचाही वेळ जातो, आमचाही वेळ जातो, पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला। हे नाही चालणार अजिबात, खूप इझी घ्यायला लागलेत। मग इलेक्शन कॅन्सल करा। ते गणपत पाटील नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो। 3 नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनीषाताईंना अजिबात येऊन दिलं नाही, प्रचाराला येऊन दिलं ना, आम्ही प्रचार करून देणार नाही। त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो, कसा मिळतो? उमेदवाराला 3 उमेदवाराच्या 163 मध्ये 2च मतं का? आई बहिणीची, बायकोची, घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली? 30 वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला 1 मत, हेच केलंय। हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय? आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे, आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही, काय द्यायचं नाही, ते हिशोब इलेक्शन